अंबरनाथ तालुक्यातील उगम पावणाऱ्या वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे। कारण की आपण जर बघितलं रात्रीपासूनच अंबरनाथ शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। मी सध्या वालधुनी नदीच्या परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं बाजूला अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर आहे आणि अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराला बाजूलाच ही वालधुनी नदी आहे। या वालधुनी नदीचा प्रवाह आता वाढलेला आहे। आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात नदीचा प्रवाह वाढलेला आहे। अंबरनाथ तालुक्यातील उगम पावणारी ही वालधुनी नदी आहे आणि हिचा आता प्रवाह वाढलेला आहे। आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं बाजूला शिव मंदिर आहे, अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर आहे आणि ह्या प्राचीन शिव मंदिराच्या बाजूलाच ही वालधुनी नदी आहे। वालधुनी नदीचा प्रभाव वाढलेला आहे। नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे। असाच जर पाऊस राहिला तर ह्या वालधुनी नदीच्या वरती असणारा जो पूल आहे, ह्या पुलावरून दरवर्षी या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतं आणि त्यामुळे प्राचीन शिव मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे, तो मार्ग आहे, तो बंद करण्यात येत असतो। मात्र नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहेत। मात्र खबरदारी म्हणून अंबरनाथच्या नगरपालिकेकडून एकही उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाही। तसंच नगरपालिकेचे कुठलेही कर्मचारी ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। अंबरनाथ शहरामध्ये अजून देखील मुसळधार पाऊस पडत आहेत आणि असाच जर पावसाचा जोर जर कायम राहिलाच तर वालधुनी नदीच्या ह्या प्राचीन शिव मंदिराच्या ह्या पुलावरून ही वालधुनी नदीचा जो प्रवाह आहे तो ह्या पुलावरून जाऊ शकतो आणि हा संपूर्ण रस्ता बंद करण्याची वेळ देखील येऊ शकते। मात्र आता तरी कर्मचाऱ्यांनी ह्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले पाहिजे अशी देखील मागणी आता रहिवाशांकडून होत आहे। कॅमेरामन अनुष्का जाधव सह मयूरज जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।